अपडेट न्यूज। यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे। जिल्ह्यातील राजकीय चुरस टाळत महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही निवडणूक बिनविरोध करण्यात राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती आणि मुत्सद्दीपणा यशस्वी ठरला आहे। त्यामुळे राज्यात आता एका नव्या समन्वय पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे। 446 मतदार असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला मोठी चुरस निर्माण होईल असं वाटत होतं। महाविकास आघाडीनेही संख्याबळ नसताना साहेबराव कांबळे यांना मैदानात उतरवलं होतं। मात्र संजय राठोड यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी साधलेल्या सकारात्मक संवादामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली। दुसरीकडे भाजपचा नितीन भुतडा, अपक्ष सय्यद फारूक आणि राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महायुती धर्म पाळण्यात आला असून यवतमाळच्या या प्रगल्भ राजकारणाचा संपूर्ण राज्यात कौतुक होतं। निवडणूक झाली असती तरी विजय महायुतीचाच झाला असता, मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती। विरोधी पक्ष आणि मित्र पक्षांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। या जिल्ह्याच्या समन्वयी राजकारणाचा विजय आहे। संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.